शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये तर 2-4 मंत्र्यांना कापावं असं वादग्रस्त वक्तव्य शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केलंय। बच्चू कडू यांच्या पाठोपाठ तुपकरांनी देखील आता वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची आता शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी देखील याच आशयाचं एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं। आता रविकांत तुपकरांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन करताना उलट शेतकऱ्यांनीच 2-4 मंत्र्यांना कापून टाकावं असं वादग्रस्त विधान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेलं आहे। बच्चू कडू यांच्या पाठोपाठ आता रविकांत तुपकर यांनी देखील हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। त्यामुळे तुपकर यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहारनं नागपूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। या मोर्चात रविकांत तुपकर देखील सहभागी झालेले आहेत आणि या दरम्यान रविकांत तुपकर यांनी हे आता वादग्रस्त विधान केलेलं आहे। अबे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतय जाऊन बसलं जरी का नाही, आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे? मेल्यापेक्षा परवडत नाही काय? हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय मुतल्यानं काय पाहतोय सरकार। आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही, किती संकट आलं तरी मरायचं नाही। जसं बच्चू भाऊनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा। पण आता मागं हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा।